मित्रांनो, एसटीच्या भरारी पथकानं महामार्गावरील एसटी महामंडळानं नेमून न दिलेल्या हॉटेलांवरती बस उभ्या करणाऱ्या 131 बसेसवरती कारवाई केली आहे. 2 महिन्यामध्ये केलेल्या या कारवाईतील एसटी बस राज्याच्या विविध भागातील आहेत. त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करून कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे वसूल केले जाणार आहेत. एसटी चालक महामार्गावरती कोणत्याही हॉटेलवरती थांबून फक्त स्वतःचाच फायदा पाहत होते. हॉटेल चालकाकडनं प्रवाशांची लूटमार करण्यात येत होती, अशा तक्रारी वाढल्यानंतर एसटी प्रशासनानं प्रत्येक मार्गावरती अधिकृत हॉटेल्सची नेमणूक केली. त्यांना प्रवाशांकडनं नाश्ता, जेवणासाठीचे दर निश्चित करून दिले. तसेच त्या ठिकाणी स्वच्छता आणि व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. परवानगी नसलेल्या हॉटेल्सवरती बस उभ्या करणाऱ्या चालकांवरती कारवाईचा इशारा दिला होता. तरीही चालकांकडनं फायद्यासाठी परवानगी नसलेल्या हॉटेल्सवरती बस उभ्या केल्या जात आहेत. अशा बसेसवरती भरारी पथकामार्फत कारवाई करण्यात येते. त्यासाठी पुणे विभागाची 6 पथकं कार्यरत आहेत. पुण्यातून लांब पल्ल्याच्या मार्गांवरती अनेक बस धावतात. या बसपैकी काही चालक परवानगी नसलेल्या थांब्यावरती बस उभ्या करतात. एप्रिल महिन्यामध्ये 46 आणि मे महिन्यामध्ये 85 बसेसवर कारवाई करण्यात आली. या बसच्या चालक आणि वाहकांना 1000 रुपयांचा दंड करण्यात आला. त्यांची चौकशी सुरू करून हा दंड पगारातून वसूल करण्यात येत आहे. आणि या कारवाईमुळे अनधिकृत हॉटेल्सवरती आणि बसेस थांबवण्याचं प्रमाण कमी झालं आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या प्रवासामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड ही प्रणाली लागू केली आहे. यंदापासून पारंपरिक बस पास पद्धत बंद करून डिजिटल स्मार्ट कार्डद्वारेच सवलत देण्यात येणार असून त्यासाठी बोनाफाईड प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं इथून पुढे आता एसटी बसेस नेमून दिलेल्याच हॉटेलांवरती जर उभ्या झाल्या नाहीत तर कर्मचाऱ्यांच्या पगारातनं ती रक्कम वसूल करण्याचा निर्णय परिवहन मंडळानं घेतलेला आहे.